किती सुंदर जोडी दिसते तुमची। असं वाटतंय जणू स्वर्गातच तुमची गाठ जुळलेली आहे। इथे येऊन नुसती भेट झाली, सुखाचा संसार करा जोडीने। तू काय हातावर हात धरून इथेच उभी राहणार आहेस? काय तमाशा चाललाय इथे? कामाचं बघ। धैर्य थांब। मला तुझ्याशी बोलायचंय। काय प्रकार आहे हा सगळा? मी मूर्ख नाहीये एकटी बडबडायला। काय विचारते मी? या मुलीला तू या घरात का आणलंस? माझ्या ना सहनशक्तीचा अंत बघू नकोस आता। काय विचारतीये? कुठल्या हक्काने घेऊन आलास तिला? आई, मी काय मूर्ख नाही, अक्कल आहे मला। मी जे काही केलंय त्यामागेही काहीतरी कारण आहे। तेच कारण काय आहे ते जाणून घ्यायचे आईला। विलास, मी बोलते ना, बोल। काय विचार केलास तू? आई, सावी आणि अंगदच्या केसमुळे त्याआधी सुद्धा जे काही घडलं त्यामुळे अख्ख्या कोल्हापुरात सावीच्या आणि माझ्या लग्नाची, आमच्या नात्याची चर्चा सुरू झाली। आता मगाशी ते पत्रकार आले होते, ते सुद्धा त्याचबद्दल विचारत होते ना। मग तीच चर्चा अजून वाढू नये फक्त आणि फक्त म्हणून तिला इथं घेऊन आलोय मी। आणि मला वचन दिलं होतं त्याचं काय? की विसरलास? धैर्य दिलेलं वचन कधीच विसरत नाही, ही गोष्ट तुलाही चांगलीच माहिती आहे। मी वचन दिलंय आणि ते पाळणार सुद्धा, पण म्हणून त्यासाठी मुजुमदारांची होणारी बदनामी मी खपवून घ्यायची का? हे सगळं बघून मला असं वाटलं की आता तिला इथं आणणं योग्य आहे म्हणून मी आणलंय। हो, तुला वाटलं म्हणजे बरोबर असणार ना?